नमस्कार, मी डॉक्टर प्रतीक दीपक साळुंके, हरिकृष्णा क्लिनिक, काटरंग रोड, खोपोली येथून बोलत आहे। माझ्याकडे पेन तालुक्यातून हेटवणे गावातून नवशा गोविंद सावर नावाची व्यक्ती 2 तारखेला संध्याकाळी आली। त्याच्यानंतर मी त्यांच्यावर आयुर्वेदिक ॲलोपॅथीचे दोन्ही उपचार करून त्यांच्यावर त्यांना जो फरक पडलेला आहे तो आपण त्यांच्या तोंडून ऐकून घेऊया। बोला काका। मला असं झालता, हातापायाला मुंगी आल्या, डाव्या हातापायाला डाव्या हातापायाला मुंगी आल्या आणि मला समजलं की खोळा होतोय असं वाटलं। तुम्ही लगेच पेनला गेलो दवाखान्यात, गेलो तर पेनला पण काय उपचार झाला नाही। तिथून दुसऱ्या दिवशी 2 तारखेला निघालो, इल्याला गेलो, पाळीच्या पुढं इल्याला गेलो आणि मग पाळीच्या पुढं ते दवाखाना बंद, मग तिथे काही जमलं नाही। तिथून मग तुम्हाला आमचा पत्ता कसा समजला? तुमचा पत्ता आम्हाला समजला, आमच्या नातेवाईकांनी सांगितला। त्यांचं नाव काय? विठ्ठल। ओके, त्याचं नाव विठ्ठल, ते तुमच्या तिथेच राहतात? हा। ओके, त्यांनी सांगितलं आम्हाला की तुम्ही खोपोलीला जा। अच्छा, आणि खोपोलीला डॉक्टर आहे कात्रंग गावात आहे, तिथे जा तुम्ही, एवढं सांगितलं मला। बरं, ठीक आहे। हां, मग त्याच्यानंतर मग तुम्ही खोपोलीत आले? खोपोलीत आलो, ते नंतर मग खोपोलीत आलो। मग तुम्हाला येताना किती लोकांनी धरून आणलं? बरीच लोक काही धरून आणलं, मला 2-3 लोकांनी धरून आणलं। बरं, म्हणजे चालता येत नव्हता अजिबात, काही नाही, हातापायी बसलेलो मी। हा पाय पण नाही चालत आणि हात पण नाही चालत, हात पण बंद झाला आणि पाय पण बंद झाला। हां, आजची तारीख 14 तारीख आहे। 14 तारीख। ह्या 14 दिवसांमध्ये तुम्हाला काय काय फरक पडला? त्या 14 दिवसामध्ये अगदी मोकळाच झालो मी, असं काम झालं, मोकळाच झालो। ओके, हा। तुम्हाला आता उतरता येतं का? बेडवरून उतरता येतं? उतरून दाखवा। स्वतः उतरता? चालता येतं? चालून दाखवा। बर, इकडे बघा, तुम्हाला आता उठ बस करता येतं का? उठ बस करता येतं? हां, करून दाखवा। हे पहिलं जमत होतं का तुम्हाला? मला याच्यावर जमत नव्हतं। ओके, या इथे बसा। अरे वा, तुम्ही स्वतः बसताय। तुमचा हात दाखवा, तो वरती करून थोडा। हात जरा बाकी या 14 दिवसांमध्ये तुम्हाला काय काय फरक पडला? सगळा फरक पडला। मला चालता येतं, चालत नव्हतं अजिबात, आणि काय खायला गेलो तर खावत पण नव्हता। मला घाबरायचो मी सगळ्या गोष्टी। मग आता काही वाटत नाही, आता काही मोकळा झालं सगळं। चालेल, धन्यवाद।